श्री स्वामी समर्थ. भोगीच्या व मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गावाकडच्या पद्धतीने मी मिक्स भाजी करत आहे. पालेभाज्या जास्त वापरून वाटाणा, हरभरा, वांगी, बोर, पालक, मेथी अशा सर्व भाज्या घेतल्यात. मी आता हे शिजायला टाकत आहे. याच्या शेट्या काढून झाल्या की मी नंतर मग याला फोडणी देणार आहे. ही भाजी शिजते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती भात पण लावला आहे आणि फोडणीसाठी मी त्यात मिरच्या आणि लसूण घेतला आहे. ते मिक्सरला फिरवून घेणार आहे. भाजी शिजली. आता मी याला छानपैकी असे गरगटून घेणार आहे. गरगटून झाल्याच्या नंतर फोडणी टाकणार आहे. आता माझी भाजी इथं गरगटून झाली आहे. तुम्ही बघू शकता किती मऊ आणि शिजली आहे भाजी सर्व. मी फोडणीसाठी आता तेल गरम करून घेतले, जिरे मोहरी टाकले, तीळ टाकत आहे आणि हे थोडेसे गरम झाले की मिक्सरला फिरवलेले लसूण आणि हिरवी मिरची चांगली लाल होईपर्यंत शिजवणार आहे. बिना मसाल्याचं आणि टेस्टी पण होते. गावाकडच्या पद्धतीने जास्त मसाल्याने झळझळ पण करते, त्यामुळं साधा आणि सिंपल पद्धतीने करत आहे आणि भाजी पण खूप टेस्टी झाली होती. आता माझं लसूण आणि हिरवी मिरची इथं म्हणजे थोड्या लालसर कलरवर आले. अजून थोडा वेळ शिजवून याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे. माझी हळद टाकून झाले की आता मी थोडं हळदीला पण शिजवून नंतर हे शिजवून घेतलेली मिक्स भाज्याची भाजी ओतून घेते याच्यामध्ये. ह्याच्यात आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकणार आहे. भाजीला कलर किती छान आणि सुंदर आलाय तुम्ही बघू शकताय. आणि तेल लावून बाजरीची भाकरी केली आहे. ही किती टम्म फुगले भाकरी तुम्ही बघू शकताय. आणि मस्त बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी टेस्टी लागत होते. या सर्वजण बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी खायला, भोगीची मिक्स भाजी खाण्यासाठी मी घालत आहे. हे चुडे हे सासूबाईंनी मला गावाकडून दिलेले आहेत. गावाकडे असे चुडे मिळतात, असे पण खाली जे आहे ते पण. आता हे चुड्यांना असे 2 तोंड असतात. ते गॅसवरती गरम करून घेणार. घरी कोणी नसताना एकटी स्वतः कसं घालायचं चुडा ते मी दाखवत आहे. आता हे गरम करून घेतले की याचे जे तोंड आहे ते तोडून घ्यायचे. गरम असं थोडं पोळते भाजते, तोडून घ्यायचे. तोडून झाले की हे ग्लासवरती असं घालायचं. बायका हातावरती घालतात आणि तोडून त्याला थोडंसं छोटं पण करतात, पण तोडायचं नाही. छोटं केले की मग हातातनं जात नाही, म्हणून जसं आहे तसाच असं जोडून घ्यायचा आणि परत तो थोडा ग्लासला घालायचा आणि थोडंसं गॅसवरती गरम करायचा. पटपट पटपट पट ग्लास फिरवायला लागतो, नाही तर चटके देतो हाताला. आणि वाकडा झालेला आहे तो चुडा पण सरळ होतो. लाकडाचं असल्यामुळे पटकन गरम होतं. गोल फिरवून फिरवून त्याला गोल करायचं चुड्याला. आपल्या गोडसारखं घालता येतो, मोठा पण होता हा चुडा. आणि बायका घालतात ते तोडून थोडा छोटा होतो, मग नंतर मग निघत पण नाही आणि अडकून राहतो हातामध्ये. आता बघा हे कसा झालाय चुडा गोल. आपण जसं बांगड्या किंवा गोड घालतो त्या पद्धतीनं मी घालत आहे इथे चुडा. कमेंट करून सांगा.